नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. भारतीय जनता पक्षाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने व्हायरल होणाऱ्या विविध कथित ऑडिओ क्लिप्समुळे पक्षाने ही मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात पक्षाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले असून विजय चौधरी यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात येत असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने FDA बॉलिवूड अभिनेत्यांना दणका दिला आहे. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या जाहिरातीद्वारे राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसालाची अप्रत्यक्ष जाहिरात सरोगेट ॲडव्हर्टायझिंग केली जात असल्याचा आरोप FDAने त्यांच्यावर केला आहे. राज्यात तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री आणि भसा रोखण्यासाठी महाराष्ट्र FDAने कारवाई तीव्र केली असून आता हे 3 अभिनेतेही प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. या आठवड्यात बजावण्यात आलेल्या नोटिसीद्वारे अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना या जाहिरातीतील त्यांच्या सहभागाबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. खेड्यापाड्यातून आणि सातपुड्याच्या दुर्गम डोंगराळ भागातून हिमालयाच्या शिखरापर्यंत मजल मारत नंदुरबार सातपुड्याची मान अभिमानाने उंचावणारी एक ऐतिहासिक कामगिरी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी 80व्या स्वातंत्र्यदिनी 6111 सुमारे 20,049 फूट उंच असलेल्या माउंट युनाम या अतिदुर्गम शिखरावर यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे. तळोदा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पुन्हा 2 बंद घरांना लक्ष्य करत घरफोडी झाली असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. तळोदात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. तळोदा येथील आंबेडकर नगरात राहणारे कार्तिक बिपाल गोसावींनी घरासमोरील अंगणात दुचाकी उभी केली होती. चोरट्याने 25,000ची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत कार्तिक गोसावींनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणने वीजचोरी विरुद्ध राज्यभरात धडक मोहीम सुरू केली असून गेल्या 4 महिन्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीमध्ये 19,599 ठिकाणी वीजचोरी उघड झाली आहे. यामध्ये गेल्या जुलै महिन्यात पर्दाफाश झालेल्या तब्बल 11,032 वीजचोऱ्यांचा समावेश आहे. थेट तारेच्या हुकद्वारे व मीटरमध्ये फेरफार केलेल्या 15,965 प्रकरणात 30,36 लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले, तर उर्वरित 3,000वर 634 प्रकरणांचे मूल्यांकन सुरू आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्याच श्रावण सोमवारी नागपंचमी आल्याने काल धडगाव तालुक्यातील आमली गावात अमरपाणी महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडावर जिवंत नाग येऊन बसल्याचा दुर्मिळ योग पाहावयास मिळाला. यावेळी भाविकांनीही नागपंचमीच्या दिवशी घडलेला हा प्रसंग पाहण्यासाठी मंदिराच्या ठिकाणी गर्दी केली. यावेळी सर्पमित्राच्या मदतीने नागाला पकडून सुरक्षितरित्या जंगलाच्या अधिवासात सोडण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण महिलांच्या सहकारी संस्था, बचत गटांना केंद्र शासनाच्या माध्यमातून आर्थिक, तांत्रिक व बाजारपेठीय बळकटी मिळण्यासाठी उपक्रम राबवावे अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षा डॉ. समिधा नटावतकर यांनी केली आहे. पुणे येथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पोलीस दलाच्या विविध कार्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरणार आहे. रेवाज एनर्जी व सेरेब्रो स्पर्क या संस्थांच्या सहकार्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दल जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर करेल, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले. नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयात पोलीस दलासाठीचा ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. खानदेशची कुलदैवत कानुमातेच्या उत्सवाची काल श्रावण सोमवारी विसर्जन मिरवणुकांनी सांगता झाली. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कानुमाता विसर्जनासाठी मिरवणुका काढण्यात आल्या. डीजेसह ढोल ताशांच्या वाजंत्रीवर ठेका धरीत मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला, युवक युवतींसह सर्वांनी ठेका धरत जल्लोष केला. कानबाई चाळणी गंगेवरी यासह कानुमातेच्या अनेक अहिराणी गीतांवर मिरवणुकीत नृत्य करीत गुलालाची उधळण व कानुमातेचा जयघोष करण्यात आला. नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात सर्वच भागातील विसर्जन मिरवणुका एकत्र आल्याने मोठा जल्लोष दिसून आला, तर काही भाविकांनी प्रकाशा येथील तापी नदीच्या ठिकाणी कानुमातेचे विधिवत विसर्जन केले. धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढी मर्यादित धुळे यांच्यामार्फत जामिनी कर्जदारांवर नियमबाह्य संपूर्ण व्याज आकारून शिक्षक सभासदांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप ABRSM संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग नंदुरबार जिल्हा शाखेने केली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासोबतच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि वाहन चालकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण व्हावी यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या वतीने मागील 2 महिन्यांत व्यापक वाहतूक तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या 973 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 7,15,950 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नवापूर नगरपालिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक निधीतून सन 2025-26 अंतर्गत दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक 3 चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत गावित यांच्या हस्ते लाभार्थींना सायकली देण्यात आल्या. नंदुरबार येथील एसए मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शाळेच्या प्राचार्या नूतन वर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत उपक्रमाअंतर्गत नशामुक्त युवा विकसित भारत प्रतिज्ञेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि महादेवाच्या दर्शनाचे दिवस. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक प्राचीन आणि जागृत शिवस्थाने आहेत, जिथे श्रावणात भाविकांची गर्दी होत असते. विशेषतः जिल्ह्यातील प्रकाशा ता शहादा हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथे 60 पेक्षा अधिक शिवालये असून श्रावण महिन्यात येथे महिनाभर भाविकांची मांदियाळी असते. याशिवाय जिल्ह्यात अनेक प्राचीन शिवमंदिरे असून तेथेही श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळते. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून शहादा आगाराला अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा 5 जिजाऊ बसेस उपलब्ध झाल्या असून भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. नवापूर तालुक्यातील विसरवाडी बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून 16 ऑगस्टच्या पहाटे 7 ते 8 दुकाने, हॉटेल, चहाची टपरी आणि क्लिनिकला लक्ष्य करून चोरीचा प्रयत्न केला. या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नंदुरबार तालुक्यातील इसाईनगर ते केसरपाडा रस्त्यावर 2 टन वजनाचे स्टीलचे लोखंडी रॉड नोकराने चोरून नेले. या प्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील तुषार पटेल यांनी कामासाठी इसाईनगर ते केसरपाडा रस्त्यावर सुमारे 2 टन वजनाचे स्टीलचे लोखंडी रॉड ठेवले होते. कामावर असलेला पिकअप व्हॅन चालक बालेंद्र कुमार महातो सदर लोखंडी रॉड पिकअप व्हॅनमधून चोरून नेले. या प्रकरणी तुषार पटेल यांच्या फिर्यादीवरून बालेंद्र कुमार महातो यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.